आई ऐका की आमच्या शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी आहेत की नाही त्यांनी एकत्र भेटायचं ठरवल्यात आणि सगळेजण ड्रेस तेन घालणार आहेत. मग मी जाऊ? बघ तुझ्या सासऱ्याला असली काही नाटकं आवडत नाहीत. ड्रेस काय घालायचं नाही. तुझ्या नवऱ्याला जर पडत असलं बाई तर कर आणि जावा. अगो बाई 7 वाजायला आलं. देवाजवळ दिवा बिवा लावा. अंधार पडला पाक आलास होय. पाणी आण गा. तोंड का पडले रे? काय दिवसभर वैताग आलाय काम करून. हे घे चहा ठेवते. माझ्या मॅडमनी प्रोजेक्ट कंप्लीट करायला सांगितले. दे ती तरुण ते काम तर होऊ देत घरात. पोरांचा अभ्यास बिभ्यास करून घेत जावा जरा. काय का तुमच्या शिक्षणाचा उपयोग? झोपताना तर ती कपडे बदलत जा. त्याला कांदा लसणाचा सगळा फोडणीचा वास येत असतोय. मग दिवसभर घरातले तुमच्याच कामं करत असतोय. होय पण झोपताना तर बदलत जा ना. वैताग येते दिवसभर कामं करून. कोणाचा मेसेज आहे? आज काय दिसला नाही. अगं ते कामाचे मेसेज आहेस. एक मिनिट. इकडे आण जरा. रीमा कोण आहे ती? रीमा कोण ते आहे? कामाचे आहेत मेसेज. ते कळत नाही का तुला? गोळ्या कुठे? हा आले. हे घ्या. काय झाले ग एवढं तोंड पाडायला? जरा जर काही तोंडावर हसत ठेवत. आई मला वाटतं यांचं बाहेर कुठतर लपडं चालू आहे. ती रीमा म्हणून कोणतर आहे तिचा आधी पण मेसेज यांच्या मोबाईल मध्ये मी वाचलं होतं. आज परत मेसेज वाचलं. माझं एवढं काय चुकलंय ह्याने असं वागायला लागल्यात? होय काय? अगं आपल्या नवऱ्याला प्रेमानं बांधून ठेवणं बायच्या हातात असते ग. तू अशी राहतेस गबाळी. मग नवरा भर काढणारच की. हा होय काय? म्हणजे ह्याला जबाबदार मी आहे. ओ जरा बाहेर या तुम्ही. आई आता लग्न होऊन आमची 7 ते 8 वर्ष झाली. लग्न पहिल्यांदा झालं तर म्हटलात नाही नवीन जोडपाय बाहेर फिरायला जायचं नाही. नंतर ते बाळ झालं. परत म्हटलात मूल मोठं झाल्याशिवाय कुठं जायचं नाही. घराच्या जबाबदाऱ्या पार पाडताना की नाही मला माझ्यासाठी पण वेळ मिळाला नाही. ड्रेस घालतो आमच्या ड्रेस चालत नाही. बांगड्या घाल, अशी राहा, साडी नेस, वेळेत सगळी घरातली कामं कर. हे करता करता मी त्यांना कधी वेळ दिलाय सांगा? मी एकत्र कुटुंब मला लई चांगलं वाटत होतं आणि मी सगळं मनापासून करतोय सुद्धा. अहो नवऱ्याला धरायला जावं तर ते तुमच्या डोळ्यात खुपतंय. कुटुंबाला जपायला जावं तर नवरा भरकटतोय. मी काय करू? मी कधी जगू? मी पण एवढी शिकलेली असताना माझ्या पोरांसाठी तुमच्यासाठी नवऱ्यासाठी सगळं मन मारून घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडतेच ना. ह्यात माझं काय चुकलं? स्टँडर्ड राहिलं की तुम्हाला आवडत नाही आणि तुम्हाला आवडतंय तसं राहिलं तर ह्यांना आवडना झालंय. एका बाजूने कुठलं तरी सांगा की मी कशी राहू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना चांगली वाटेल आणि माझा संसार पण नीट राहील आणि माझं कुटुंब पण नीट राहील. आणि हा तुम्ही पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. तुमचं कुटुंब सांभाळता जर मी स्टँडर्ड पासून अशी बनत असेल तर इथून मला परत स्टँडर्ड बनायला वेळ लागणार नाही. पण मी जर घराकडे दुर्लक्ष करून बाहेर फिरायला लागले की नाही तर ते तुम्हाला कुणालाच परवडणार नाही. परत जर माझ्या नजरेला अशा काही गोष्टी आल्या आणि माझ्या संसारावर माझ्या नवऱ्यावर किंवा माझ्या घरावर काय ह्याचा परिणाम होत असेल तर मी सहन करून घेणार नाही. ह्याचे परिणाम लय वाईट होतील.